नमस्कार, नंदिनीज किचन्समध्ये आपलं स्वागत आहे। उद्यापासून श्रावण महिना चालू होणार आहे। उद्या अमावस्या आहे, तर आज शेवटचा दिवस आहे नॉनव्हेज खाण्याचा। तर त्याकरता आपण आज बनवणार आहोत सुकं चिकन। तर हे मी सुकं चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो। याच्यामध्ये मी मीठ, हळद, गरम मसाला, थोडी पावडर आणि दही हे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे 2 तासाकरिता। त्यानंतर आहे हे वाटण। हे वाटण आम्ही नेहमी चिकन करता वगैरे बनवतो। याच्यामध्ये घेतलेलं आहे सुकं खोबरं, कांदा आणि ओलं खोबरं। नंतर इथे घेतलेली आहे 4-5 हिरव्या मिरच्या, 10-15 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि तीळ टाकलेले आहे त्याच्यामध्ये। याची पेस्ट करून घेणार आहोत आणि हे वाटण पण आपण वाटून घेणार आहोत। आता आपण सुकं चिकन बनवायला घेऊया। तर फोडणी करता मी साहित्य घेतलेलं आहे। हे 3 तमालपत्र आहेत, एक बारीक चिरलेला कांदा आहे आणि कढीपत्ता आहे। आता आपण इथे तमालपत्र टाकूया आणि हा कढीपत्ता टाकला आता मी आणि कांदा टाकते। आता कांदा हा चांगला गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। आता हे मी जे हिरवं वाटण वाटलं होतं, आलं, लसूण, कोथिंबीरीचं वगैरे, ते मी टाकते याच्यामध्ये 2 चमचे। आणि आता आपण हे तिखट मसाले टाकूया। हा घरचा बनवलेला गरम मसाला आहे, तो मी छोटे 2 चमचे टाकते। आणि हा तिखट मसाला आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता। हळद, आणि हे आता मसाले छान मी परतून घेणार आहे। हे छान असे तेलामध्ये परतायचे आहेत। मसाल्यांचा रंग बघा खूप छान आलाय, एकदम छान टेक्स्चर आलंय त्याला। आणि आता मी हे मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकते। मीठ मी आधीच टाकलं होतं मॅरिनेट करताना, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही म्हणजे करताना बघूनच हे करा की मॅरिनेशनला आपण मीठ टाकलेलं होतं। आणि मीठ कसं आधी आपण मॅरिनेट करून ठेवलं तर त्याचे चिकनचे पीस असतात, तर ते छान त्याच्यामध्ये मुरलं जातं। म्हणून मी थोडे मसाले वगैरे आणि मीठ टाकून छान मॅरिनेशनला 2 तास ठेवलं होतं। आता बघा हे आपलं छान चिकन मस्त परतून झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहे। त्याच्यावर मी गॅस बारीक करून झाकण मारून ठेवणार आहे आणि या झाकणावर पाणी ठेवायचं आहे। आता हे त्याला 10 मिनिटं झालेली आहेत। तर आपल्याला याच्यामध्ये थोडं कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे। हे बघा आता आपलं बऱ्यापैकी चिकन शिजलेलं आहे। दोन चमचे मी हे वाटण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता आपण ह्याला झाकण न मारता असं शिजवून घेणार आहोत, कारण आता हे शिजलेलंच आहे। फक्त थोडंसं आपण हे जे वाटण टाकलेलं आहे तर ते छान उकळलं गेलं पाहिजे ह्याच्यामध्ये, म्हणजे ते मसाल्याची टेस्ट वगैरे आणखीन छान लागते। त्याच्यात आपण आता कोथिंबीर पेरणार आहोत। आणि हे अजून
5 मिनिटं छान शिजवून घेणार आहोत। आता हे आपलं सुकं चिकन तयार झालेलं आहे। आता ही आपली चिकन थाली तयार झालेली आहे। जीरा राईस, वडे, चिकन सुक्का, चिकन रस्सा। आता तुम्हीही घरी करून बघा चिकन सुक्का आणि मलाही कमेंट्समध्ये कळवा कसं झालेलं आहे ते। आणि माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।